17 दिवस झाले आम्ही इथं बसलेलं आहे. मी चांद मदार छप्परबंद. आज 17 दिवस झाले आम्ही इथं बसलो आहोत. आमची मागणी आहे, आमचा जागा आम्हाला द्यावा. 17 दिवस झालेले तुम्ही या ठिकाणी बसले, कुठल्याही अधिकाऱ्यांना आले नाही. ती कुठल्या अधिकाऱ्याला नाही. कुठची भूमिका काय? पुढची आमच्या जागासाठी आम्ही बसलो. आमची जागा आम्हाला मिळून द्यावं इथे. हां, नाहीतर आम्ही आमचं काय बस झालं आहे आम्हाला. आम्ही काय तर करून घेणार. 17 दिवस झाले आतापर्यंत कोण बी हे नाही आहे. आणि ते गुंडगिरी सगळं त्यांनी काय करते काय नाही करते ते बघतो आम्ही. तेच म्हणायला गेली इथे सगळंजण. हां, ते लोक गुंडगिरी ती काय कुठं येते ती हे जागेमध्ये येऊ त्याचा पाय तोडतो हे म्हणते ते लोक. हां तुम्ही काल अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते? हां, दिलं की. काय म्हणले? आधी तिथं दिलं आम्ही. आमचं कारवाई करा, आमचं कागदपत्र बघा आणि आम्हाला न्याय द्या. त्यांच्याकडे कागदपत्र तर त्यांना द्या. आम्ही हे सगळं सांगितलं. मग त्यांनी बघतो हे करतोच म्हणले साहेब लोक. तुम्ही जागा खरेदी केली आहे, दुसऱ्याकडून खरेदी केली आहे का? हां, किती पैसे दिले होते खरेदी? 10 लाख रुपये. 10 लाख रुपये सही आहे. माझ्या नावावर पूर्ण हे करून टाकले. ते अडचण काय आता? अडचण माझ्याकडं टाचपोती आहे, कागदपत्र आहे, सगळं आहे. तरी बी त्या बाजूला राहत होते तिने राजू पिरेंगे, विजय पिरेंगे. ते लोकांनी रात्री बाया पुण्यावरचे बाया आणून गुंडगिरी करून आमचे घरातले सगळं सामान फेकून आम्हाला घराच्या बाहेर काढ. आमची गाडी आहे तिथंच आहे अजून. आमचं सामान बी तिथंच कंपाऊंडमध्ये आहे अजून. आम्हाला यायला दी नाही ती आणि मारहाण करायला लागली ती. म्हणून आम्ही म्हणलो आता बस झाला म्हणून इथे येऊन बसलो आम्ही. आम्हाला न्याय इथं तर भेटेल म्हणून आम्ही इथं बसलो. आम्हाला नाही भेटलं तर आम्ही काय तर करून घेणार.